ओके. विजय सर, ते बद्दल. अच्छा. नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हॅलो. येस, 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 येस. सगळ्यात महत्त्वाचा आवाज आणि स्क्रीन या दोन गोष्टी कसं सांगत जा. कारण स्क्रीन दिसणं फार महत्त्वाचं आहे आणि आवाज व्यवस्थित येतोय का ते एक. चलो. ओके. वेलकम सर्वांना. आज परत एकदा आपण एक नवीन टॉपिक घेऊन कालचे थोडेसे प्रश्न घ्यायचे. शब्दाच्या जातीवरती थोडेसे प्रश्न घ्यायचे का? शब्दाच्या जातीवरती नवीन टॉपिक चालू करायचा. ओके, नवीन चालू. न्यू टॉपिक. आवाज येत आहे का? कमेंट करा प्लीज. डिस्कनेक्ट झाला होता अचानक. आवाज येत आहे का? ओके. आता येत आहे. ठीक आहे, ठीक आहे. संधी हा टॉपिक आज आपल्याला सुरू करायचा आहे आणि संधीमध्ये जोडशब्द त्या ठिकाणी तयार केला जातो. संधीमध्ये वर्ण महत्वाचे असतात. वर्ण एकूण वर्ण आपण 52 शिकले. त्यामध्ये स्वर आपण शिकले होते 14 है ना. आता संधी टॉपिक आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे आणि संधीच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. संधीमध्ये स्वर संधी एक असते, ती स्वरांवर अवलंबून असते. त्याच्यामध्ये स्वर आपण 14 शिकले. अ असेल, आ असेल, ह्रस्व इ, दीर्घ इ, है ना, ह्रस्व उ, दीर्घ उ, त्याच्यानंतर रू असेल, रू असेल, है ना, ए, आ, अय, ओ, अ आणि अ. हे 14 आपण स्वर शिकलेले आहेत. आहे का नाही. आता याच्यामध्ये संयुक्त स्वर, स्वरांचे प्रकार डिवाइड करा बरं. स्वरांचे प्रकार डिवाइड करा. आपण जर ह्रस्व इ, ह्रस्व उ, रू, रू, हे जे स्वर आपण पाहिले त्यांना आपण ह्रस्व स्वर म्हणतो. ह्रस्व स्वर. ओके. हा दीर्घ असेल, दीर्घ उ असेल, यांना आपण दीर्घ स्वर म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ए, आय, ओ, औ या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. संयुक्त स्वर. ठीक आहे. एक स्वर होतो.
तिसरा वर्ण आणि त्या पाऊस चालू आहे प्रचंड बाहेर आणि त्यामुळे बहुतेक रेंज मध्ये पॉवर थोडीशी रेंज कमी जास्त होईल. आता आवाज येईल का माझा? आवाज व स्क्रीन दिसत नाही आता. पटकन सांगा कोणतरी प्लीज. 2-3 कमेंट येऊ द्या. आवाज येत आहे का? स्क्रीन दिसते का? ओके चलो नेक्स्ट पुढे जाऊया. तर स्वरांवर अवलंबून स्वर संधी आहे. संधीमध्ये आता आपण एकदम असा महत्वाचा टॉपिक घेतला आणि पाऊस एवढा जोरात चालू आहे आंबेगावमध्ये, थोडस रेंज प्रॉब्लेम आहे. स्वर संधी संधीवर डिपेंड असलेला महत्वाचा ज्याला आपण संधी टॉपिक क्लास सुरू झाल्यावर सेटिंग चेंज करून आमचे रिप्लाय फक्त तुम्हालाच. बघा संधीमध्ये असते काय, संधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 2 शब्द एकत्र जोडायचे असतात. एक शब्द आहे विद्या, दुसरा शब्द आहे आलय, है ना. विद्या अधिक आलय बरोबर आपल्याला विद्यालय करायचं, विद्यालय करायचं. ठीक आहे. क्लिअर नाही दिसत आहे सर? आता दिसते ना स्क्रीन सर्वांना? दिसते का? ओके. संधीमध्ये 2 शब्दाचा एक शब्द तयार केला जातो. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण या दोघांना एकत्र करून एक सेपरेट वर्ण तयार केला होतो. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकत्र करून जो वर्ण तयार होतो त्याच्या माध्यमातून 2 शब्द एकत्र जोडले जातात. म्हणजे आपण जर बघितलं तर इथं विद्या या शब्दाचा शेवटचा वर्ण आ येतो, ठीक आहे. याची जर फोड केली आपण तर व अधिक ह्रस्व इ अधिक द अधिक य अधिक आ. जे विद्या शब्दाचा शेवटचा वर्ण आ आला तो आपण खाली घेतला. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ऑलरेडी आ आहे. आ अधिक आ बरोबर आ होत असते आणि आ ने या 2 शब्दाला जोडायचं. ठीक आहे. इथला आ निघतंय, इथला आ निघतंय, आने जोडायचं. विद्य अधिक विद्य अधिक आ अधिक इथला आ घटलंय लय विद्य अधिक आ विद्या असा विद्यालय शब्द त्या ठिकाणी तयार होता. जास्त घाबरून म्हणजे एवढं काही अवघड टॉपिक नाहीये, फक्त आपण बेसिक मध्ये घेऊया थोडस पॉईंट. आता मी तुम्हाला एक उदाहरण घेतलं, आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय थोडस. संधीमध्ये असते काय, संधी म्हणजे साधने है ना. मराठीमध्ये संधी हा जो टॉपिक आलेला आहे तो संस्कृत भाषेतून आलेला आहे. संधीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 2 शब्द जोडले जातात, है ना. बघा ना, संयुक्त शब्द असतो एक असतो संयुक्त शब्द. आणि संयुक्त शब्दामध्ये काय असते, शुभ आणि लाभ, है ना. इथं मध्ये एक चिन्ह आहे शुभ लाभ, है ना. हे 2 शब्द एकमेकांच्या शेजारी लिहिले, मिसळले नाहीत. संधीमध्ये 2 शब्द मिसळतात, काही सामासिक शब्द असतात.
सामासिक शब्दामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल है ना, आई वडील हे सुद्धा दोन्ही शब्द एकमेकांचे शेजारी लिहिलेले आहेत. काय आहे, इंग्रजी स्वर आहेत मित्रांनो. ठीक आहे, आई वडील सामासिक शब्द आहे. पण आपण जर विद्यालय शब्द लिहिला तर विद्यालय शब्दामध्ये दोन शब्द आहेत, है ना. विद्यालय शब्दामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे विद्या, दुसरा आहे आलय, है ना. या दोन शब्दांचा एक शब्द बनलाय विद्यालय. या दोन शब्दांचा एक शब्द बनलाय विद्यालय. आवाज येतोय ना? काय प्रॉब्लेम आहे का आज टेक्निकल? मला तर वाटतंय सगळ्यांना व्यवस्थित आवाज येत आहे. आवाजाची काय अडचण आहे का? तुमच्या मोबाईलचा जो आवाज आहे तो थोडासा वाढवा सर. हा, येतोय आवाज. चलो, तर संधीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं असतंय काय, आवाज स्क्रीन क्लिअर आहे, ओके. संधीमध्ये दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळतात. समासामध्ये दोन्ही शब्द एकमेकांच्या शेजारी शेजारी लिहितात. संयुक्त किंवा जोड शब्द तयार करताना सुद्धा दोन शब्द सोबत लिहिले जातात. मात्र संधीमध्ये दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळतात. दोन शब्दांचा एक शब्द त्या ठिकाणी तयार केला जातो, है ना. मराठीच्या शब्दांच्या संधी होताना विशिष्ट काही नियम पाळले जात नाहीत. हा एक पॉईंट त्या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो. संधी हा प्रकार कुठून आलाय तर तो संस्कृत मधून आलेला आहे. संधी होताना आपल्याला सगळे वर्ण पाठ पाहिजे, वर्णमाला पाठ पाहिजे, वर्णमाला, है ना. ज्याला वर्णमाला पाठ नाही, ज्याला वर्णमाला पाठ नाही त्याला संधी शिकता येणार नाही. संधी शिकायची असेल तर वर्णमाला पाठ पाहिजे, सगळे स्वर पाठ पाहिजेत, सगळे व्यंजन पाठ पाहिजे. आता मी स्वर सगळे लिहिले होते, है का नाही. त्याच्यानंतर सगळ्यांना व्यंजन माहिती पाहिजे, व्यंजन पाहिजे पाठ, है ना. आणि स्वरादी पाहिजे. स्वरादीमध्ये एक ज्याला आपण म्हणतो विसर्ग आहे, आणि एक आहे जो तो शीर्षक बिंदू ज्याला आपण अनुस्वार म्हणतो, है ना. स्वर विसर्ग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, समजा ज्याला आपण स्वरादी म्हणतो ना, स्वरादी ज्याला आपण म्हणतो, त्याच्या आधारे एक संधी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, त्याला आपण विसर्ग संधी म्हणतो. विसर्ग संधी, है ना. एक आहे स्वर संधी, एक आहे व्यंजन संधी, दुसरी आहे विसर्ग संधी. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ज्याला आपण म्हणतो अत्यंत महत्वाचे संधी आहेत. या संधींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, संधी शिकत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, दोन शब्द असतात, दोन शब्दातील पहिला शब्द जो असतो त्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, हे दोन वर्ण एकत्र काढायचे आणि त्या दोन्ही एक वर्णांचा एक तिसरा वर्ण तयार होतो. त्या तयार झालेल्या तिसऱ्या वर्णाने दोन्ही शब्दांना जोडायचं असते, त्याला संधी म्हणते. आता सगळ्यात महत्वाचं एक पॉईंट त्या ठिकाणी मी इथे लिहितो, तो लक्षात ठेवा. बघा, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण प्लस दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण संधी होताना एकत्र येतात. ज्याला संधी टॉपिक समजत नाही, ज्याला संधी काय आहे कळत नाही, त्याने हे सूत्र मुखपाठ करायचे. मुखपाठ करायचे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण संधी होताना एकत्र येतात. आणि या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन तिसराच वर्ण तयार होतो. या तिसऱ्या आलेल्या वर्णाने दोन शब्दांना जोडायचं असतं. आता उदाहरण बघा, विद्या, मगाचा शब्द ना, विद्या अधिक दुसरा शब्द होता आलय. आता विद्या शब्दाची जर फोड केली तर शेवटचा काना आहे म्हणजे इथं आ आहे, ओके. दुसरा शब्द आहे आ, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे आ ना. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आ आला, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, दुसरा शब्द हा त्याचा पहिला वर्ण आ, या दोघांच्या एकत्रीकरणातून आ तयार होतो. आ तयार होतो, ओके. या आने या दोन शब्दांना जोडायचं. इथला आ खाली घेतलाय, काना कट करा. इथला आ खाली घेतलाय, आ कट करा. आता इथं राहिले विद्य, पाया मोडावा लागेल. विद्य अधिक जोडायचंय आने अधिक इथला लय राहिलाय,
हे लय. विद्या अधिक आ बरोबर होतंय विद्या राहिलेलं लय, है ना. विद्या विद्या अधिक आ विद्या आणि राहिलेलं लय, विद्या लय असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. ही संधी होताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येतो. हे मुखपाठ पाहिजे, मुखपाठ. आणि हे ज्याला मुखपाठ झाले त्याला संधीत समजते. आता थोडस पुढे जाऊया. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? ज्यांचा अभ्यास आहे त्यांना मला माहिती सोपं जात असेल, परंतु माझ्या सेशनमध्ये मी ज्यावेळेस एखादी कन्सेप्ट टीचिंग करतो त्यावेळेस ज्याला कन्सेप्ट समजत नाही त्याला समजली पाहिजे, हा माझा उद्देश असतो. ओके. एकदम म्हणजे बेसिक पॉईंट सांगितले मी संधी मधला. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येतात आणि दोन्ही वर्णापासून एक वर्ण तयार होतो आणि त्या तयार झालेल्या वर्णाने दोन शब्दांना जोडायचं असतं. त्या ठिकाणी संधी होते. ओके. आता चल थोडस पुढे जाऊया. आय होप की इथपर्यंत समजले सर्वांना. बघा, जर संधी मध्ये स्वरसंधी असेल, स्वरसंधी असेल तर एकत्र येणारे दोन वर्ण, एकत्र येणारे दोन वर्ण कोण असतात? बघा, एकत्र येणारे दोन वर्ण कोण असतात? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण. एकत्र येणाऱ्या दोन वर्णामध्ये पहिला असतो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसरा वर्ण असतो दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. ओके. एकत्र येणारे दोन वर्ण कोण? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? एकदम बेसिक पॉइंट. इथपर्यंत समजलं का? आता बघा, स्वरसंधीमध्ये पहिला वर्ण स्वर असेल, जे एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण स्वर असेल म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण सुद्धा स्वर असेल, म्हणजेच स्वरसंधीमध्ये स्वर अधिक स्वर, स्वरसंधीमध्ये स्वर अधिक स्वर एकत्र येतात. स्वरसंधीमध्ये स्वर अधिक स्वर एकत्र येतात. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर पाहिजे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर पाहिजे, त्यावेळेस कोणती संधी असते? स्वरसंधी असते. ओके. स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतात. स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. बघा, ते लिहायची गरज आहे का? आता एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. डायरेक्ट उदाहरण घेऊ का? समजले का इथपर्यंत? चला डबल लिहूया आपण. एकमेकांशेजारी, एकमेकांशेजारी येणारे दोन्ही वर्ण स्वर असतील तर स्वरसंधी होते. बघा, वाचून घ्या एकदा. खूप म्हणजे बेसिक आहे. आता आपण थोडस उदाहरण घेऊया. आता सगळ्यात महत्वाचं बेसिक काय माहिती का? आता मी बेसिक 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 शब्द का वापरावे? ज्याला वर्णमाला पाठ नाही त्याला संधी समजणार नाही, आणि ज्याला संधी शिकायची त्याला वर्णमाला पाठ पाहिजे. वर नुसती वर्णमाला पाठ नाही, त्याला शब्दाची फोड करता आली पाहिजे. आणि हा टॉपिक आपण पहिल्यांदा घेतला होता स्टार्टिंगला. आणि ज्याला वर्ण म्हणजे काय, वर्णांची फोड कशी करायची किंवा शब्दांची फोड कशी करायची हेच नाही समजलं तर त्याला संधी समजणार नाही ना. एक शब्द देतो, त्या शब्दाची फोड करा. ठीक आहे. स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे आपण घेऊया. आता थोडस व्यंजन संधी बद्दल सांगतो, विसर्ग संधी बद्दल सांगतो बेसिक, आणि नंतर मग काही शब्दांची फोड करूया आपण. ठीक आहे. चला, दुसरी संधी आहे व्यंजन संधी. आता एकमेकांच्या शेजारी येणारे, एकमेकांच्या
शेजारी शेजारी म्हणजे पहिला वर्ण जो असतो तो असतो व्यंजन. म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन असतो, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा त्याला म्हणायचं व्यंजन संधी. त्याला काय म्हणायचं? व्यंजन संधी म्हणायचं. व्यंजन अधिक व्यंजन, व्यंजन अधिक व्यंजन ऑब्लिक स्वर, स्वर लिहिलं ना, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर स्वर. किंवा आपण इकडे लिहिलं व्यंजन संधी बरोबर व्यंजन व्यंजन ऑब्लिक स्वर, त्याला म्हणायचं व्यंजन संधी. ठीक आहे. मग इथं व्याख्या काय करते? एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, है ना, व्यंजन अधिक व्यंजन ऑब्लिक स्वर इज इक्वल टू व्यंजन संधी. व्यंजन संधी मध्ये उदाहरण घेऊया. अधिक आता इथं पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आलेला आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आलेला आहे. तच्या पुढे जर स्वर आला किंवा मृदू वर्ण आला तर हे प्रथम व्यंजन आहे. त थ त थ द ध न आहे. पुढे जर मृदू वर्ण आला तर प्रथम व्यंजनाची जागा तृतीय व्यंजन घेते. हा नियम आहे संधीचा. फक्त निश्चित द्यायचे आपल्याला. तची जागा जी आहे, तची जागा आहे ती द घेते आणि या तच्या ऐवजी आलेल्या मध्ये पुढचा आमिष होतो, म्हणजे द चा पाय आवाज प्रॉब्लेम आहे आज. आवाज येतोय का? आवाज येत आहे का? रेंज प्रॉब्लेम आहे. आवाज येत आहे का? हॅलो. त ची जागा द ने घेतली आणि या त च्या आलेल्या द मध्ये या द मध्ये आ मिसळला म्हणजे होईल दाणे जोडायचे दोघांना. त च्या खाली आलाय तो आ खाली आलाय, वर फक्त स राहील. स अधिक ता चा बरोबर सदाचा असा शब्द तयार होत असतो. मित्रांनो, आवाज यायलाय माझा? आवाज येत आहे का? हॅलो. आवाज
ओके. आता आवाज यायलाय का? आवाज येत आहे का? स्क्रीन दिसत आहे का? कंटिन्यू करू का मी आता? ओके चलो. पाऊस चालू आहे बाहेर खूप आणि रेंज प्रॉब्लेम आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येईल थोडासा. तिसरी संधी आहे विसर्ग संधी. विसर्ग संधी. रेशमा, माझा स्क्रीन दिसते का? कमेंट करा प्लीज. स्क्रीन दिसते का आणि आवाज येतोय का सर? दिसते का? मला वाटतं आवाज दिसत. ठीक आहे. विसर्ग संधी व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन हे व्यंजन असते, दुसरं व्यंजन दुसरं वर्ण सुद्धा व्यंजन असतो. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर संधी असते. विसर्ग संधीमध्ये आपण बघितलं तर एकत्र येणारा जो वर्ण असतो तो विसर्ग असतो. विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण असतो तो का? आता येतोय का आवाज? हॅलो, कमेंट करा प्लीज. घेऊया आपण कंटिन्यू करूया लेक्चर. स्क्रीन दिसते का? सर पाऊस असेल तर क्लास घेऊ नका, काही समज. हा चलो ठीक आहे. व्यंजन संधीमध्ये आपण बघितलं, कंटिन्यू करू आपण, काही अडचण नाही. हा ठीक आहे, हो गया. चलो. व्यंजन विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसरा व्यंजन किंवा स्वर असते. चलो, आता विसर्ग कसा असतो बघा, उदाहरण घेऊया आपण. आपण ही अधिक
अंतर असा जर शब्द घेतला, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग येणार आहे. याची फोड कशी होणार आहे? न अधिक ह्रस्व इ अधिक विसर्ग, म्हणजे शेवटचा वर्ण विसर्ग आला. हे विसर्गाचं चिन्ह आहे, हे विसर्गाचं चिन्ह आहे आणि पुढे अंतर आलंय, ठीक आहे. आता विसर्गाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर इथं विसर्गाची जागा जी आहे ती र घेणार आहे. र वर्ण ज्याला आपण म्हणतो. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर विसर्गाचा र होतो आणि हा जो अ आहे तो र मध्ये मिसळतो, म्हणजे तयार होणारा शब्द निरंतर असा होतो. म्हणजे हा एक संधीचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी शिकावा लागतो. संधीचे 3 प्रकार आहेत. काहीच काळजी करू नका. आज थोडंसं पावसामुळे वातावरण खराब असल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तरी पण आपण लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. सकाळी रेकॉर्ड बघूया. कंटिन्यू करणार आहे मी 10 वाजेपर्यंत, काही काळजी करू नका. चलो ठीक आहे. संधीमध्ये 3 संधी आहेत. थोडस एक शब्द देतो, सर्वांनी कमेंट करा. शब्दामध्ये किती वर्ण आहेत, किती स्वर आहेत, किती जोडाक्षर आहेत, किती व्यंजन आहेत. एक शब्द घ्या, शब्दाची फोड करा. किती जणांना येतात ते बघूया आपण. कारण शब्दाची फोड ज्याला करता येणार नाही त्याला त्या ठिकाणी संधी समजणार नाही. ठीक आहे. शब्दाची फोड करा. गणेशोत्सव या शब्दाची फोड करा सर्वांनी. गणेशोत्सव. किती वर्ण येतात ते सांगायचं. किती वर्ण येतात गणेशोत्सव या शब्दामध्ये, किती वर्ण येतात? गणेशोत्सव या शब्दामध्ये किती वर्ण येतात? कमेंट करा. 7. दीपा मॅडमचे 7 आले. बरं. नौशाद सर फोड करा म्हणले. फोड तुम्ही संधी करताय, फोड का? बरं ठीक आहे, चला बघूया. ग ची जर कुठली, जर ग मध्ये अ असतो, ग अधिक ने, न अधिक ए अधिक श, श अधिक ओ अधिक स, अधिक स अधिक अ. व्यंजन स्वर, व्यंजन स्वर अधिक स, अधिक मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 12 कशा पाटील मिळते? 11. ज्यांचं 11 आलंय त्यांचं उत्तर बरोबर. ज्यांचं उत्तर 11 आलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. ओके, चला थोडस पुढे जाऊया. एक शब्द देऊ अजून, एक शब्द देऊ. एक शब्द आपण घेऊया. राष्ट्रीय, राष्ट्रीय इतिहास. बरोबर. पुढे राष्ट्रीय इतिहास, राष्ट्रीय इतिहास. फोड करा. फोड करा सर्वांनी. 12. बरेच जण ऑफलाईन गेले, 5 7 8 जण ऑफलाईन गेले. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आता ऑनलाईन थोडासा प्रॉब्लेम असतो, थोडा पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडस रेंज नव्हती. चला हा 12. चलो करूया फोड. राची फोड होते र अधिक आ, रा. स्ट्रे, श अधिक ट अधिक र अधिक ए. बघा, व्यंजन 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 स्वर. 3 व्यंजनामध्ये एक स्वर मिसळला आहे. 3 व्यंजनामध्ये एक स्वर मिसळला आहे. राष्ट्रीय, रा श ट रे, नाही ट ट येते, राष्ट्रीय ट येते. ओके. श अधिक ट अधिक र अधिक ए, स्ट्रे अधिक त अधिक पहिली वेलांटी म्हणून रस्वई अधिक ह अधिक काना आहे म्हणून आ अधिक स अधिक अ. मोजा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल किती आले? 12. ठीक आहे. एक प्रश्न देतो तुम्हाला.
सजातीय स्वर किती? सजातीय स्वर किती आहेत आणि कोणते? सजातीय स्वर किती आहेत व कोणते? सजातीय स्वर किती आहेत व कोणते? सजातीय स्वर किती आहेत व कोणते? बघा. अ, आ, रस्वी, सोई, दीर्घई. एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. रस्व, रस्व, दीर्घ, रस्व, दीर्घ या 3 जोड्या प्रामुख्याने कसले आहेत? सजातीय स्वरांचे. आता एक नियम आपल्याला शिकायचा, तो आहे स्वरसंधीचा. स्वरसंधी म्हणजे काय असते? 2 स्वर एकत्र आल्यास दोन्ही स्वर स्वर पाहिजेत, त्याला स्वरसंधी म्हणतात. म्हणजे स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी. स्वरसंधी बरोबर स्वर अधिक स्वर. स्वरसंधीमध्ये स्वर आणि स्वर 2 स्वर एकत्र येतात आणि त्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून तिसरा स्वर तयार होतो किंवा तिसरा वर्ण तयार होतो. त्याने 2 शब्द जोडायचे असतात. एनी प्रॉब्लेम? सजातीय स्वराच्या जोड्या या आहेत. आता एक नियम आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा आहे. स्वरसंधी आपल्याला चालू करायची. सजातीय स्वर शिकलेले आहेत आपण. चला, स्वरसंधीचा पहिला नियम घेऊया आपण. त्याला दीर्घत्व संधी म्हणतो आपण. स्वरसंधीचा पहिला नियम आपल्याला शिकायचा. जे ऑफलाईन निघून गेलेत, बघा ना, थोडस 5 मिनिट त्यांना थोडस वेट करता आला आहे. म्हणजे जवळपास 140 जण होते, 117 जण. म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांना वाटलं आता लेक्चर होणार नाही, पण लेक्चर आपल्या एकदा चालू झाले की कंटिन्यू होत असते. दीर्घत्व संधी, दीर्घत्व आपल्याला शिकायची. बघा, 2 सजातीय स्वर एकत्र आल्यास, 2 सजातीय स्वर एकत्र आल्यास त्यांच्यातील है ना एकच दीर्घ स्वर तयार होतो. काय म्हणते? 2 सजातीय स्वर एकत्र आल्यास त्यांच्यातीलच एकच दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे जर असं झालं समजा, अ अधिक अ, जर अ मध्ये अ मिसळला तर या दोघांच्या एकत्रीकरणातून अ तयार होईल. काय तयार होईल? आ तयार होईल. म्हणजे 2 सजातीय स्वर. आता अ अधिक अ बरोबर आ होईल, किंवा आ अधिक अ बरोबर आ होईल. ठीक आहे. किंवा आ अधिक आ बरोबर आ होईल. याला म्हणायचं दीर्घ स्वर तयार होणं. याला म्हणायचं दीर्घत्व संधी. जे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण त्याच जातीतला सजातीय स्वर असेल, दुसरा स्वर असेल. उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याला नियम त्या ठिकाणी तयार करावे लागतील. नियम कसे असतील बघा. आता समजा या नियमाचं उदाहरण जर असेल एखादं, है ना, अ अधिक अ बरोबर आ. याच्यामध्ये कसं असेल बघा, आपण जर असं म्हणलं कट अधिक अक्ष, कट अधिक अक्ष बरोबर, कट अधिक अक्ष. आता बघा, कट या शब्दाचा पहिला वर्ण शेवटचा वर्ण कोण येणार आहे? है ना, ट च्या मध्ये अ आहे, म्हणजे इथं अ आहे. अ अधिक पुढं काय आलाय? अ आलाय. अ अधिक अ बरोबर काय होणार आहे? आ होणार आहे. हो काही नाही आहे. ठीक आहे. आता या दोघांना एकत्र केलं तर आ तयार होतो, पण या दोघांना आ नाही जोडायचं. ठीक आहे. आता कट अधिक अक्ष बरोबर काय होईल? कटाक्ष, कटाक्ष. ठीक आहे. म्हणजे आपल्याला नियमानुसार दोन दोन शब्द एकत्र जोडता आले पाहिजे. आत्ताचा नियम हा पाठ करा सर्वांनी. बघा कोणता नियम आहे? आत्ताच्या कंडिशनला हा नियम पाठ करा. नियम काय आहे बघा, 2 सजातीय स्वर एकत्र आल्यास त्यांच्यातील एकच दीर्घ स्वर तयार होतो. याला दीर्घत्व संधी म्हणतात.
दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्यांच्यातील एकच दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. आता त्याचे नियम आहेत, ते नियम आपण लिहूया अगोदर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग एक एक नियम घेऊन त्याच्यावरची उदाहरणं घेऊया. ठीक आहे, हा नियम पाठ करा सर्वांनी. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्यांच्यातील एकच दीर्घ स्वर तयार होतो. प्रत्येक सृष्टी मॅडम प्रत्येक नियम घ्यायचा आणि त्याच्यावरचे 5-5 उदाहरणं घ्यायची आपल्याला, काही काळजी करू नका. ठीक आहे, आता संधी म्हणजे कसं आहे माहितीये का, आता समजा एक ताट वाढलेलं आहे आणि आपल्याला भरपूर गुलाबजामुन दिलेले आहेत खायला, आहे ना. सगळे गुलाबजामुन एकदाच खाऊ शकत नाहीत ना आपण, आपल्याला एक 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 घ्यावं लागेल ना. ठीक आहे, टप्प्याटप्प्यानं आपल्याला म्हणजे बेसिक पासून आपल्याला थोडंसं अवघडकडे जावं लागलं. आणि संधी टॉपिक फार आपल्याला थोडंसं ज्याला काय म्हणतो कन्फ्युज करणार आहे, कन्फ्युज करतो. नवीन जे कॅन्डिडेट असतात त्यांना तर संधी खूप म्हणजे अवघड जाऊ शकते. त्याच्यामुळे मी बेसिक पासून सोपे 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 पॉईंट आणि समजण्यासाठी ज्याला म्हणतो आपण ते पॉईंट आपण गेलो, त्यामुळे काही काळजी करू नका. याचे नियम तयार करू आपण दीर्घत्व संधीचे. अगोदर नियम घेऊया, त्याच्यानंतर उद्या आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस घेऊया. ठीक आहे, चला नियम घेऊया एक. नियम क्रमांक 1, त्याला आपण म्हणतो, एकच मिनिट. नियम क्रमांक 1, अ अधिक अ बरोबर आ, है ना. अ अधिक अ बरोबर आ. दुसरा नियम त्या ठिकाणी जर आपण तयार केला तर तो कसा होणार आहे बघा. अ अधिक आ बरोबर आ. ठीक आहे, हा झाला दुसरा नियम. आता याची सुद्धा उदाहरणं घ्यायची आणि याची सुद्धा उदाहरणं घ्यायची. त्याच्यानंतर तिसरा नियम जर आपण बघितला तर तो काय होईल, आ अधिक आ अधिक अ बरोबर आ. चौथा नियम काय तयार होईल, आ अधिक आ बरोबर आ. बघा, दीर्घस्वर 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 दीर्घस्वर, याला म्हणायचं दीर्घत्व संधी. आ आ आ, म्हणजे दोन स्वर एकत्र आल्याच्या नंतर, दोन सजातीय स्वर एकत्र आल्याच्या नंतर दीर्घस्वर तयार होतो. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास दीर्घस्वर तयार होतो. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास दीर्घस्वर तयार होतो. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास दीर्घस्वर तयार होतो, याला म्हणायचं दीर्घत्व संधी. आता हे झाले अच्या आणि आच्या बाबतीत. ठीक आहे, 4 नियम तयार झाले. असेच रस्वई आणि दीर्घईच्या बाबतीत आहेत. असेच रस्वई आणि दीर्घईच्या बाबतीत आहेत. कसे बघा, 5वा नियम आहे, रस्वई अधिक रस्वई बरोबर दीर्घई. नाही, रस्वई अधिक रस्वई बरोबर दीर्घई. 6वा नियम काय म्हणतो बघा, 6वा नियम काय म्हणतो, नाही 6वा नियम जर आपण बघितला तर रस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. त्याच्यानंतर पुढचा जर नियम आपण बघितला 7वा नियम रस्व आणि दीर्घ ईच्या बाबतीतला, तर त्या ठिकाणी आपल्याला दीर्घ ई अधिक रस्व ई बरोबर दीर्घ ई असं करता येईल. 8वा नियम दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. बघा, म्हणजे अ आणि आ चे 4 तयार झाले, रस्वई आणि दीर्घ ईचे, रस्वई आणि दीर्घ ईचे 4 तयार झाले. किती नियम तयार झाले, 8 नियम तयार झाले, है ना. दीर्घस्वर 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 दीर्घस्वर, त्याला म्हणायचं दीर्घत्व संधी. त्याच्यानंतर थोडस जर आपण बघितलं रस्व उ आणि दीर्घ ऊच्या बाबतीतलं, तर आपल्याला 9वा नियम त्या ठिकाणी तयार करता येईल, रस्व उ अधिक रस्व उ बरोबर दीर्घ ऊ. 10वा नियम आपल्याला तयार करता येईल, त्या ठिकाणी आपल्याला दीर्घ उ अधिक रस्व उ बरोबर दीर्घ ऊ. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आणखी एक आपल्याला 11वा नियम तयार करता येईल, रू अधिक रू रू. असे 11 नियम दीर्घत्व संधीमध्ये आपल्याला तयार करावे लागतात. आणि हे नियम केल्याच्या नंतर याच्यावर म्हणजे ह्याचे 5 3 4 ते 5 3 4 5 किंवा 4 5 4 5 4 5 4 5 उदाहरण जर आपण घेतले तर आपल्याला त्या ठिकाणी फोड करता येईल. संधी टॉपिक मध्ये नियम समजून घेणं फार गरजेचं आहे. दीर्घत्व संधीचा नियम मी मगाशी उल्लेखला आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास
दोन्ही बदल त्या जातीतला एकच दीर्घ स्वर तयार होतो. याला दीर्घत्व संधी म्हणतात. याला दीर्घत्व संधी म्हणतात. नियम समजला का? स्वर संधीचा पहिला नियम आहे. स्क्रीनशॉट काढा वाटलं तर या नियमांचं. ज्यांना माहित नाही त्यांनी स्क्रीनशॉट काढा. याचे उदाहरण आपण उद्या घेणार आहेत. ओके, समजलं का? आणि उद्याचं सेशन चालू होण्याच्या पूर्वी सर्वांनी वर्णमाला एकदा पाठ करा. वर्णमाला सर्वांनी पाठ करा. वर्णमाला ज्याला वर्णमाला पाठ नाही त्याला संधी टॉपिक समजत नाही. सर मी आता जॉईन झाले. मनीषा मॅडम आता 50 मिनिट झालेत आपलं लेक्चर सुरू होऊन. मध्ये 5-10 मिनिट आपले अगोदरच गेलेले आहेत. खूप महत्वाचे शिकवलात का? संधी टॉपिक चालू केलाय ना आज आपण. संधी टॉपिक सुरू केलेला आहे. इकडे पण खूप पाऊस आहे म्हणून टेक्निकल प्रॉब्लेम आला होता आणि मध्ये 5 मिनिट 10 मिनिट जवळपास आपला वेळ गेलेला आहे. रेकॉर्डिंग कर. ओके, ज्यांनी आत्ताचं सेशन व्यवस्थित ऐकलं नाही त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ व्यवस्थित पहा. संधी टॉपिकचं पूर्ण बेसिक मी आज घेतलेलं आहे आणि उद्या थोडंसं रिवाइज करणार आहे. टेक्निकल प्रॉब्लेमने आज आपल्याला खूप परेशान केलं. पाऊस चालू आहे का नाही. सर मला संधी समजत नाही. व्यंजन संधीमध्ये काय असते? नियम सर्वांनी लिहिले असतील किंवा पाठ केले असतील किंवा स्क्रीनशॉट मारला असेल. हा, व्यंजन संधीमध्ये काय असते? व्यंजन संधीमध्ये काय असते? व्यंजन संधीमध्ये दोन वर्ण एकत्र येतात. पहिला वर्ण व्यंजन असतो, दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो. ओके, आता उदाहरणार्थ आपण जर म्हणलं सत अधिक आचा, तर सत शब्दातला शेवटचा वर्ण कोण आहे? तो. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोण आहे? आ. आता व्यंजन संधीमध्ये व्यंजन आलंय पहिलं, दुसरं आलंय स्वर किंवा व्यंजन. तची जागा द घेते, द मध्ये आ मिसळते म्हणून सत अधिक आचार. सत अधिक आचारचा तयार होणारा शब्द असतो सदाचार. आता कसा तयार झाला तो आपण पुढच्या सेशन मध्ये घेणार आहे. परंतु व्यंजन संधीमध्ये मग ज्यांनी कमेंट केली ना व्यंजन संधी समजली नाही, व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन असतो, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो. इथं स्वर आलाय, आलं का? याला म्हणायचं व्यंजन संधी. याला म्हणायचं विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग येतो, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन येते. कळाली का व्यंजन संधी? कळाली का? व्यंजन संधी कळाली का? ओके, चल अजून बेसिक उद्या घेऊ डबल एकदा. संधी टॉपिकला आहे मी. संधी टॉपिक वरती जास्त प्रश्न असतात. ठीक आहे, मला वाटते आज थोडंसं अडचण आली टेक्निकल. त्याच्या सेशनला आपण त्याच्यामुळे दुरुस्ती करूया आणि अजून व्यवस्थित चांगला घेण्याचा प्रयत्न करूया उद्याचं सेशन. थांबायचं का आज? हा, रिव्हिजन घेऊ उद्या. उद्या रिव्हिजन घेऊया. ओके, ठीक आहे. पुढचं सेशन होणार आहे ना आज? झालंय वाटतं ना. ओके, चलो गुड नाईट, गुड नाईट. थँक्यू. टेक्निकल अडचण आली आणि नैसर्गिक अडचण होती. पाऊस चालू आहे, पावसाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे काही, थंडी पण वाजली, पाऊस पण पडायला. थँक्यू, थँक्यू. चल थांबूया. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.